घायवळ पुण्यातला लँड माफिया। पोलिसांच्या तपासात कारनामे उघड। गुंड घायवळची संपत्ती किती? कुख्यात गुंड निलेश घायवळचे आता नवनवे कारनामे समोर यायला सुरुवात झाली। घायवळचे कारनामे फक्त हत्या, मारामारी, खंडणी एवढ्यापुरतेच मर्यादित नाहीत, तर घायवळचे हात जमिनींच्या व्यवहारातही गुंतलेत। लँड माफिया घायवळनं जमीन व्यवहारातील टक्केवारी आणि खंडणीतून कोट्यावधींची संपत्ती जमावली आहे। त्याचा भांडाफोडच पोलीस तपासात झालाय। 2018 पासूनचे काही व्यावसायिकांना दमबाजी करत होते आणि काही महिन्यापूर्वी त्यांचे 10 फ्लॅट त्यांनी बळकावला जोर जबरदस्तीने दादागिरी करून आणि ते आणि त्यांचे सदस्य त्यांचे इतर सहकारी मिळून गुन्हा दाखल करण्यात आलेली आणि जे फिर्यादी अशा प्रकारचे त्रस्त जे आहे ते समोर येतील त्यांचे फिर्यादच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल। आर्थिक गुन्हे शाखेनं निलेश घायवळच्या संपत्तीवर छापे मारले। त्याच्या घरात अनेक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, 10 तोळ सोनं, 3 दुचाकी आणि 1 स्कॉर्पिओ आढळून आली। पुणे, अहिल्यानगर आणि धाराशिव मधील 40 जमिनींचे 7-12 उतारे, पवनचक्की प्रकल्पाशी संबंधित फाईल्सही आढळून आल्या। एवढंच नाही तर एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावून 10 फ्लॅट बळकावल्याचंही समोर आलंय। पोलिसांनी निलेश घायवळ आणि त्याचा भाऊ सचिन घायवळच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांची चौकशीही सुरू केली आणि याच चौकशीनंतर घायवळच्या कुटुंबियांची 10 बँक खाती गोठवण्यात आली। तसंच इतर व्यवहारांची चौकशीही सुरू करण्यात आली आहे। पुणे, अहिल्यानगरमध्ये झालेल्या अनेक जमिनींच्या व्यवहारात निलेश घायवळची भूमिका महत्त्वाची आहे, कारण थेट जागेच्या व्यवहारात पडून कमिशन म्हणजेच टक्केवारी फिक्स करून घ्यायची ही निलेशची स्टाईल आहे। त्याच्या विरोधात अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा टीका करायला सुरुवात केली। सत्ताधारी विरोधकांवर तर आघाडी युतीवर सातत्यानं टीका करताना दिसताय। एकंदरीत सगळा कुठेतरी हा काहीतरी ही जी मिलीभगत आहे ही संशयास्पद आहे। हाच त्याच्या मागचा गाभा आहे आणि तो कुठल्या काळात झाला? तो 2020 जानेवारीमध्ये झाला आहे। त्यावेळेला सरकार महाविकास आघाडीची होती। पासपोर्ट हा जो डॉक्युमेंट आहे ह्याचे जे काही व्हेरिफिकेशन पोलीस व्हेरिफिकेशन झाले ह्याच्यात कुठेतरी मोठी गडबड दिसते। 100% हे त्यांच्या काळात झालेलं आहे। त्यामुळे ह्याची चौकशी करून ह्याचं सत्य बाहेर आल्यावरती आपल्याला कळेलच की काय झालं। राम शिंदे सरांनी जी नावं दिली ती नावं त्यांनी तिथं बोलून दाखवली। आता ह्याच्यामध्ये एका प्रचार सभेमध्ये श्री पवन राळेभाग, श्री सचिन गायवळ, श्री अशोक खेडकर, म्हणजे राम शिंदे सरांनी जी नावं दिली ती देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोलून दाखवली आणि मग सचिन गायवळचं नाव जर तिथं देवेंद्र फडणवीस साहेब तिथं घेत असतील आणि माझा कुठला तरी मंदिराच्या बाहेरचा फोटो त्याच्याबरोबरचा दाखवून जर भांडवल करत असतील, माझ्या आईचा कुठला तरी व्हिडिओ दाखवून भांडवल करत असेल तर हे हास्यास्पद आहे। निलेश घायवळ याला भारतात परत आणण्यासाठी पुणे पोलिसांनी न्यायालयात अर्ज केलाय। लँड माफिया म्हणून वावरणारा हा घायवळ पोलिसांच्या हाती लागेपर्यंत त्याचे आणखीन किती कारनामे समोर येत आहेत ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अक्षय बडवेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, पुणे।